हाय, आज आपण आलू मेथी बनवणार आहेत. मी लसूण आणि अद्रक ठेचून घेतलेला आहे. कांदा एक कापून ठेवलेला आहे. मेथी, टोमॅटो आणि बटाटा असं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. तमालपत्री, जिरे आणि हिंग टाकू आणि बेडगी मिरच्या 2 अशा कट करून टाकलेल्या आहेत. तोपर्यंत बटाटे कट करून घ्या. बटाटे तुम्हाला जर अजून बारीक पाहिजे असेल तर बारीकही कट करू शकता. मी अशा प्रकारे कट केलेले आहेत. अशा प्रकारे हे छान लागतात. आता आपण याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊ. बटाट्यामध्ये पण मीठ टाकून लो फ्लेमवर शिजायला लावू. आपल्याला बिन पाण्याचंच ते शिजून निघले पाहिजे, थोडे का होईना. आता आपण 1 चमचा धने आणि 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, ती भाजून घेऊ आणि नंतर जरा कुटून घ्यायचं, जास्त बारीक करायचं नाही. आता अद्रक, लसूण, कांदा आणि कट केलेला टॅमॅटो टाकायचा आहे. तोपर्यंत ते शिजतंच आहे. टॅमॅटो टाकलं की आपण लो फ्लेमवर झाकण लावून शिजवून द्यायचं. तोपर्यंत आपण मेथी कट करून घेऊ. मेथी जास्त बारीक कट करू नका, नाहीतर कडवटपणा लागतो, म्हणून मी ओबडधोबडच अशी कट केलेली आहे. आता फक्त लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे आणि मेथी टाकून घेऊ. कोणताही गरम मसाला मी टाकलेला नाही आहे. फक्त आपल्याला जो कुटलेला मसाला आहे ना, बडीशेप आणि धना, ती ओबडधोबड कट केलेली ती 2 चमचे टाकून घेऊ. इतकी भाजीला टेस्ट लागते की बघायला नको. माझ्या मुलांना वाटले की मी हॉटेलमधूनच भाजी आणली. सगळ्या घरात वास येत होता. खूप छान. आणि त्याच्यामध्ये साईची दुधाची साई असेल ती टाका, नाही तर तुमच्याकडे क्रीम असेल तर तीही टाकू शकता. 1 मिनटच फक्त परतायची आणि ठेवून द्यायची. हा प्रकार बनवून नक्की पहा, जबरदस्त होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा. व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच माझ्या रोजच्या नवनवीन रेसिपी पाहता येतील. तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. बाय.